वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण महाटेट मीन्स TAIT शिक्षक व अभियोग्यता चाचणी या विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत। तर आपल्याला कशा प्रकारे अभ्यास करायचा, अभ्यासाचं नियोजन कशा प्रकारे ठेवायचं, नियर अबाउट आपल्या जवळपास 50 दिवस आहेत आणि तशा प्रकारे आपण 50 दिवसाचं प्लॅनिंग नियोजन अभ्यासाचं करायला पाहिजे। शैक्षणिक परिषद जे आहे त्यांनी आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती जे काही टेट धारक आहेत किंवा जे टेटला प्रविष्ट आहेत अशांना त्यांनी आवाहन केलेलं आहे, तुम्ही अभ्यासाचं नियोजन व्यवस्थित करा आणि जी काही टेट एक्झाम आहे ती एक्झाम मे नाहीतर जून महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे। शक्यता नाही, 100% शक्यता आहेच, म्हणजे होणारच आहे। मग आपल्याला त्याच प्रमाणात काय करावं लागेल, अभ्यासाच्या तयारीला लागावं लागेल। तर ज्यांनी काही आतापर्यंत अद्यापर्यंत अभ्यास केला नाही अशांनी सुद्धा अभ्यासाला लागायला पाहिजे। आणि तुम्हाला माहिती आहे 2022 ची जी काही टेट झाली होती त्याकरता आपल्याला जवळपास 1 महिनाच मिळाला होता आणि त्या 1 महिन्यात विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला होता। तर आता आपल्याला 2 महिन्यात, तर 2 महिन्यामध्ये आपण अभ्यासाचं नियोजन हे काटेकोरपणे केले तरच आपली टेट हे चांगल्या प्रकारे चांगल्या गुणांनी पास होणारच आहे। तर आता आपण जास्त वेळ न घेता टेट एक्झामचं जे काही अभ्यासाचं नियोजन आहे ते कशा प्रकारे करायचं आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार। आता अभ्यासाच्या बद्दल आपापल्या मताप्रमाणे आपण अभ्यासाचं नियोजन करू शकतो। तरी माझ्या मताप्रमाणे मी तुम्हाला जे काही बनवलेला आहे ड्राफ्ट तो ड्राफ्ट तुम्हाला सांगणार आहे आणि त्या ड्राफ्टमध्ये आपण फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे आणि त्या फ्लेक्झिबिलिटीनुसार कोणत्या विषयाला किती वेटेज द्यायचं ते तुम्ही तुमच्या मताने देऊ शकता। तर चला, तर आता मी अशा प्रकारे जो ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट मी बनवलेला आहे। तर तुम्हाला कदाचित हे उलट दिसत असेल तर फ्रंट कॅमेरा आहे, तर हाच ड्राफ्ट मी थोड्याफार प्रमाणात बोर्डवरती समजून सांगणार आहे। तर चला, तर याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला सब्जेक्ट आहेत 5। आता कोणकोणते सब्जेक्ट आहेत ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो। प्रथमतः आपण डे वाईज करणार आहोत, नंतर आपण मंथ वाईज किंवा एका दिवसामध्ये सर्व सब्जेक्ट क्लिअर करणे आणि नंतर एका दिवसामध्ये 3 सब्जेक्ट म्हणजे जे मेन सब्जेक्ट आहेत आपले बुद्धिमत्ता आणि गणित हे तर डेली करायचेच आहेत आणि एका दिवसाला एक सब्जेक्ट जो राहिलेला सब्जेक्ट आहे किंवा त्याच्यामध्ये सायकोलॉजी आहे किंवा मराठी आहे, इंग्रजी आहे किंवा GS आहे, है ना, तर ते आपण पाहणार। तर आता सब्जेक्ट आहेत आपले, तर पहिला जर सब्जेक्ट आपण घेतला तर याच्यामध्ये मराठी व्याकरण, नंतर व्याकरण हा आता आपल्याला दिसत आहे। नेक्स्ट आहे दुसरा सब्जेक्ट आहे इंग्लिश ग्रामर, आता इंग्लिश ग्रामर घेतलाय। नंतर आहे मानसशास्त्र, 3 नंबर आहे मानसशास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र सायकोलॉजी। नंतर 4 नंबरला आहे आपल्याला सामान्य ज्ञान मीन्स GS, सामान्य ज्ञान मीन्स GS आणि 5 नंबरला आपण इथं ठेवलेला आहे अंकगणित आणि नंतर 6 नंबरला येत आहे बुद्धिमत्ता। याच्यामध्ये जर म्हटलं तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता आपण याला एकच जर वेटेज दिलं तर सेम आहे। तशा प्रकारे 5 ते 6 सब्जेक्ट आपल्याला पाहायला मिळतात। 1 2 3 4 5 6 सामान्य ज्ञानचे काही प्रश्न येतात करंटशी रिलेटेड, ते करून घ्यायचे आहेत। आणि मराठी हा आपल्याला जवळपास विचारला जातो 15 मार्क्सला। इंग्लिश ग्रामर सुद्धा आपल्याला 15 मार्क्सला विचारण्यात येते सिलेबस नुसार। नंतर मानसशास्त्राचे 30 क्वेश्चन ते कसे थेरॉटिकल नाही तर ते कॉन्सेप्च्युअल बेस आपल्याला विचारण्यात येतात, कल, आवड, क्षमता किंवा बुद्धिमत्तेवर आधारित। नंतर आहे सामान्य ज्ञानचे आपल्याला 30 दिलेले आहे, तर 30च्या पेक्षा कमी सुद्धा विचारू शकतात। आणि अंकगणितामध्ये 30 क्वेश्चन आणि 30 मार्क्सला आणि त्याचबरोबर बुद्धिमत्तेला पूर्ण वेटेज, खूप सारं वेटेज यांनी बुद्धिमत्तेला दिलेलं आहे। तर बुद्धिमत्तेला 80 मार्क्स आपल्याला पाहायला मिळतात। आता
आपल्याला मॅनेजमेंट कसं करायचं. आता हे तर झालं आपले सब्जेक्ट, SUB JECT हे झाले आपले सब्जेक्ट. नंतर आहे मॉर्निंग टाइम MORNING. नंतर आहे आफ्टर AFTER नंतर आहे नाईट किंवा इव्हनिंग. आता आपण नाईट टाकून देऊ डायरेक्ट NIGHT नाईट टाइम. आता अशा प्रकारचे तुम्ही स्लॉट करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर एका दिवसात सर्व सब्जेक्टला कशा प्रकारे वेटेज द्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही मॉर्निंग टाइमला मराठी 9 to 10 AM घेऊ शकता, 10 AM. नेक्स्ट त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामरला तुम्ही एकाच दिवसाला त्याच दिवशी 10 to 11 AM 10 to 11 AM पर्यंत घेऊ शकता. नंतर आहे मानसशास्त्र. मानसशास्त्राला आफ्टरनून मध्ये तुम्ही घेऊ शकता. हे मानसशास्त्र आहे 1 to 3 PM 1 to 3 PM म्हणजेच दुपारच्या वेळेस तुम्ही मानसशास्त्र अभ्यासू शकता. नंतर सामान्य ज्ञान म्हणजे याच्यामध्ये GS दिलेला आहे 4 ते 5 तुम्ही 1 घंटा सफिशियंट आहे. 4 to 5 PM तुम्ही 1 तास याला देऊ शकता. नंतर आहे त्याचबरोबर अंकगणित. आपल्याला अंकगणिताला सकाळी 5:30 ते 6:30 या टाइम मध्ये 5:30 to 6:30 तुम्हाला याचं स्टडी करायचं आहे चांगल्या प्रकारे. आणि त्याचबरोबर बुद्धिमत्ता जे आहे, आता अंकगणिताला 2 टाइम, आता 5:30 ते 6:30 आपण एक तास सकाळी दिलाय आणि रात्रीच्या वेळेस 9:30 ते 10:30 9:30 PM to 10:30 PM म्हणजे 10:30 पर्यंत तुम्हाला द्यायचं आहे. ते दिसत नसेल तर मी थोडा जो कॅमेरा आहे तो थोडा. आणि इथं जे बुद्धिमत्ता आहे हे नाईट टाइमला आपल्याला घ्यायचं आहे. आता तिकडे तुम्हाला दिसणार नाही, इकडे जर म्हटलं तर नाईट टाइमला आपल्याला घ्यायचं आहे 7:30 PM to 9:30 PM 9:30 PM ला आपल्याला डेली बुद्धिमत्ता घ्यायचं आहे. तर आता आपण एका दिवसाचा जो काही प्लॅनिंग आहे अभ्यासाचा तो आपण केलेला आहे. तर आता त्याच्यामध्ये जर म्हटलं तर किती तास होते दिवसाचा जर म्हटलं तर मराठीला 9 ते 10 1 तास. नंतर आहे इंग्लिशला 10 ते 11 1 तास झाले 2 तास. आणि नंतर मानसशास्त्राला 2 तास म्हणजे 4 तास झाले. नंतर आहे सामान्य ज्ञानला 1 तास 5 तास झाले. नंतर आहे अंकगणितला 2 तास 6-7 तास झाले. आणि बुद्धिमत्तेला 2 तास 8 ते 9 तास तुमचा अभ्यास पर डे ला तुमचा होत आहे. आणि प्रत्येक विषय तुम्ही घेऊ शकता. तर आता आपण हे जे नियोजन पाहिलेलं आहे हे एका दिवसाचं आणि सर्व विषयांना आपण वेटेज दिलेलं आहे. तर आता आपण जे काही दुसरं नियोजन आहे ते आपण डे वाईज पाहणार आहोत, मंथ वाईज पाहणार आहोत. तर आपल्याला त्याच्यामध्ये कशा प्रकारे अभ्यास करायचा ते पण मी तुम्हाला व्यवस्थित. आता आपण मंथ वाईज किंवा डेली डे वाईज सुद्धा वेगवेगळं काढलेलं आहे. सेपरेटली एका दिवसाला एक विषय करायचा. आणि त्याचबरोबर जे काही भारी सब्जेक्ट आहेत आपले मॅथ्स आणि रिझनिंग ते डेली करायचे. तर आता आपण कशा प्रकारे केलाय, कशा प्रकारे अभ्यास करायचा ते पण आपण बघणार आहोत. तर आपण 1 तारखेला मराठी घेतला, 2 तारखेला इंग्लिश घेतला, 3 तारखेला सायकोलॉजी घेतला, नंतर 4 तारखेला GS घेतला. तर बरोबर आहे 4 आवर म्हणजे 4 तास मॅथ्स अँड रिझनिंग म्हणजे डेली 4 घंटे तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंगला वेटेज द्यायला पाहिजे. त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त पण देऊ शकता तुमच्या वेळेच्या मर्यादेप्रमाणे. तर आता आपण पाहिलं आता हे 4 सब्जेक्ट आहेत आणि हे 2 सब्जेक्ट आहेत. तर आता 4 सब्जेक्टला एक दिवस आपण दिले. तर महिन्यामध्ये जर तुम्ही 30 डिवायडेड बाय 4 जर असं जर केलं तर 4-8 32 म्हणजे 4-7 28 म्हणजे 7 वेळेस महिन्यामध्ये एक विषय वाचून होतो. म्हणजे 7 वेळेस त्याच्यावरती रिव्हिजन आपण करू शकतो. तर याच्यामध्ये आहे 1 तारखेला मराठी, 2 तारखेला इंग्लिश, 3 तारखेला सायकोलॉजी, 4 तारखेला GS, नंतर परत 5 तारखेला MR, नंतर आहे 6 तारखेला इंग्लिश ENG, नंतर 7 तारखेला परत PSY, नंतर 8 तारखेला परत GS, नंतर आहे 9 तारखेला परत MR, नंतर आहे 10 तारखेला सायकोलॉजी, नंतर आहे 11 तारखेला सायकोलॉजी, नंतर आहे GS. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण लिहून घ्या. आता मी फास्टमध्ये लिहून घेतो तुम्हाला. आता संपूर्ण जे काही सब्जेक्ट आहेत ते आपले लिहून झालेले आहेत. 28 तारखेपर्यंत आपल्या 7 वेळेस आपण रिव्हिजन देऊ शकतो.
त्याचबरोबर 29 आणि 30 तारखेला जर तुम्हाला त्याच्यावरती जर रिव्हिजन द्यायचं असेल तर तुम्ही रिव्हिजन त्याच्यामध्ये देऊ शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये तुमचा एक फायदा होणार आहे, जर तुम्ही दिवसाचे 3 सब्जेक्ट करून राहिले त्याच्यामध्ये मॅथ्स, रिझनिंग आणि एखादा जर समजा सपोज मराठी घेतलाय, आता हा तुम्ही 3 ते 4 तास किंवा 5 तास तुम्ही त्याचा अभ्यास केला, नंतर आणखी तुम्हाला काही वेळ भेटतो तर त्या वेळेमध्ये तुम्ही जे काही टेस्ट सिरीज लावलेले असेल ते टेस्ट सिरीज तुम्ही चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे सोडवू शकता आणि त्याचं कन्क्ल्युजन सुद्धा करू शकता. तर आता जर म्हटलं तर अशा प्रकारे आपला जो काही स्टडी प्लॅन आहे तो स्टडी प्लॅन आहे. आणि पुस्तकांचं जर म्हटलं तर स्पेसिफिक बुक कोणतंही नाही आहे, तर तुम्ही जे पुस्तक अगोदरपासूनच वापरत आहात ते पुस्तक तुम्ही वापरू शकता. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर जे काही पुस्तक आहेत तुम्हाला मराठीसाठी मोरा वाळंबे, बाळासाहेब शिंदे, इंग्रजीसाठी तुम्हाला बाळासाहेब शिंदे किंवा जे IBPS चे रिलेटेड असतील ते. आता इंग्लिशमध्ये जर म्हटलं तर टोटली हे IBPS चे इंग्लिश खूप वेगळं आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्होकॅबवरती काय दिलेला आहे, भर दिलेला आहे, तर ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे. नंतर आता आपला कोणता सब्जेक्ट झालाय, मॅथ्स, मराठी, इंग्लिश. नंतर सायकोलॉजी करिता तुम्हाला जर अभ्यास करायचा असला तर जे आता हे आपल्याला कल, आवड आणि नियोजन याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले. तुम्ही डीएडचं फडके प्रकाशनचं बुक वाचत असाल तर वेल अँड गुड आहे, परंतु त्याच्यामध्ये कल आणि आकलनावरती प्रश्न नाही आहेत. तुम्हाला जर एखादा क्वेश्चन जर त्यांनी थेरॉटिकल टाकला तर ते तुम्हाला सफिशियंट चालतं. आता जे काही सीटीईटी आहे, केंद्र लेवलवरचे जे एक्झाम्स राहतात टीचर्सच्या किंवा सीटीईटी, त्याच्यामध्ये वैकल्पिक वरती प्रश्न विचारलेले आहेत. ते हिमांशी मॅम लेट्स लर्न, तुम्ही ते जे युट्यूब सोर्स आहे तो तुम्ही युज करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही जर इंग्लिश केलं तर बेटर राहणार आहे. त्याचबरोबर आणखी एक सर आहेत रायझिंग टीचर, त्यांचं सुद्धा तुम्ही युट्यूब चॅनल फॉलो केलं तरी खूपच छान होईल, कारण की त्यांनी चांगल्या प्रकारे तिथं मानसशास्त्र हे टीच केलेलं आहे आणि इतरही काही शिक्षक आहेत आणि त्यांचे तुम्ही बुक्स वगैरे रेफर करू शकता. आता मी काही प्रमोटिंग वगैरे करत नाही, तुम्हाला अभ्यासाला योग्य दिशा मिळावी यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. आता त्याचबरोबर आता आपलं झालं सायकोलॉजी, जीएस. आता जीएसचं जर म्हटलं तर हे काही कोणी सांगून येत नाही. तुम्ही 2-3 महिन्याचं परीक्षेच्या अगोदरचं जीएस करून घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर 5वी ते 7वी पर्यंतचे जे काही पुस्तकातले जीएस आहे तुम्हाला माहितच आहे, ते तुम्ही करून घेणं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर जीएस झालंय तर आपले हे 4 सब्जेक्ट आपण इथं कव्हर केलेले आहे. आणि मॅथ्स आणि रिझनिंग करिता तुम्ही एखादा युट्यूब सोर्स तुम्ही घेऊ शकता. भरपूर इथं आपल्याला माहित आहे पूर्ण क्लासेसचा बाजार झालेला आहे. आणि मॅथ्स तुम्ही जर अभ्यास करायला गेला की हे पाहू की ते पाहू, कोणी कोणता आमिष दाखवते, कोणी कोणता आमिष दाखवते, परंतु तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार या प्रयत्नाने किंवा या म्हणीप्रमाणे तुम्हाला ज्या शिक्षकांचं गणित समजते किंवा बुद्धिमत्ता विषय समजतो त्यांना एकाच शिक्षकांना तुम्ही फॉलो करा आणि त्यांच्या मार्फत तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करा. आणि त्याचबरोबर जे काही गणित आहेत त्यांचे जे काही बेसिक मेथड्स आहेत ते बेसिक मेथड तुम्ही प्रथमतः समजून घ्या. नंतर बेसिक मेथड समजून घेतल्यानंतर प्रश्न घ्यायचे आणि ते प्रश्न सोडवायचे, एक्झाम्पल्स घ्यायचे, एक्झाम्पल्स सोडवायचे. आणि त्याचबरोबर जे प्रिव्हियस इयरला विचारलेले प्रश्न आहेत ते त्याचा थोडाफार अभ्यास करायचा आणि किती प्रमाणात आले तशा प्रकारे तुम्ही तुमच्या अभ्यासाला सातत्य ठेवून वेटेज जर दिलं तर यू मस्ट बी सक्सेस, म्हणजेच तुम्ही यू कॅन विन, तुम्ही तुमची जी काही स्पर्धा आहे ते तुम्ही जिंकू शकता. तुम्हाला माहित आहे यू कॅन विन मीन्स शिवकेराची जी काही कादंबरी आहे ते पुस्तक लिहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्या ज्या क्लासेसची जे टॅगलाईन आहे त्या ट्रॅव्हलर्स देअर आर नो पाथ्स आर मेड बाय वॉकिंग, म्हणजे प्रवाशांना वाटा नसतात, त्या वाटा चालताना निर्माण होत असतात. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.